प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन है 26 सप्टेंबर 2024 गुरुवार। स्वर्गीय सिंहासन। एक स्वर्गात सिंहासनावर बसलेला एक सिंहासन आणि एक सिंहासनावर बसला आणि तो तिथे बसला होता तो एक यासप आणि सरदेस दगडासारखा होता। प्रकटीकरण अध्याय 4:2 आणि 3 वचन। या पृथ्वीवर अनेक सिंहासन आहेत। शास्त्र वचनात आम्ही दाविदाची सिंहासनाविषयी बरेच काही वाचतो। सलोमोनाने स्वतःला एक भव्य बनविले आणि ग्रंथी सिंहासनास सगळ्या पर्या होत्या आणि सिंहासनावर बसले होते। सीटच्या जागी एकतर आघाडीवर होते आणि 2 सिंह होते। तिथे 12 सिंह उभे राहिले होते। हे इतर राज्यासाठी तयार केले गेले। दुसरे इतिहास अध्याय 9, 18 आणि 19 वचन। तमिळमध्ये सिंहासनाने सिंहासनम असे म्हटले जाते, जे 2 शब्दांचे मिश्रण आहे, शर आणि आसन। राजे सिंहावर बसतील, सिंहाप्रमाणे शत्रूचा प्रभाव करतील, शत्रूंना जिंकून अधिकाराने राज्य करतील। ते सिंहासन आहे प्रशासन आणि त्या जिथे कायदे लागू होते। प्रेषित योहानाने स्वर्गीय दृष्टिकोन दाखविला तेव्हा त्याने दाखवलेली पहिली गोष्ट स्वर्गीय सिंहासनावर दाखविली। सर्व महासागरात पितृदेव बसला होता। प्रभू येशू देवाचे पुत्र आपल्या शत्रूवर विजय मिळवून पित्याची उजवीकडे बसला होता। प्रकटीकरण 3 अध्याय 21 वचन। त्याला म्हणतात यहुदाच्या वंशातील सिंह। प्रकटीकरण 5 अध्याय 5 वचन। ते सिंहासनाचे सिंहासन आहे, त्याच वेळी ते न्यायाचे सिंहासन देखील आहे। अगदी संपूर्ण विश्वासासाठी सिंहाचे सिंहासन देखील आहे। आपल्यासाठी देवाची मुले आहेत। ती कृपेची सिंहासन आहे। देवाची कृपा तिथून आहे आणि तिथून आपण देवाचे करुणा प्राप्त करू शकता। निश्चितच त्या सिंहासनापासून स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या देवाची मदत मिळेल। त्या सिंहासनापासून प्रभू येशू तुमच्यासाठी गुणगुण करीत आहे। तो महायाजक म्हणून तुमच्यासाठी विनंती करतो आणि त्याची अमर्याद पासून आपण क्षमाशीलता सावर म्हणून प्रेषित पौलाने लिहिले, म्हणून आपण कृपेचे सिंहासनाकडे धैर्य आणू या, यासाठी की आपण दयाळू आणि कृपादृष्टीसाठी मदत करू। इब्री लोकांस अध्याय 4:16 वचन। देवाची कृपेने या पृथ्वीवरील आपल्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्ही देवाची कृपेने या जगातल्या शर्यतीत विजयी झाल्यानंतर त्या सिंहासनावर बसून देवाने आपल्या कृपेने नियुक्त केले आहे। परमेश्वर म्हणतो, जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या सिंहासनावर बसलो आणि माझ्या पित्याने त्यांच्या सिंहासनावर बसलो, म्हणून मी माझ्या सिंहासनावर बसले। प्रकटीकरण 3 अध्याय 21 वचन। हे अभिवचन देणारे प्रभू आपल्या या जगात एक आक्रमक जीवन जगण्यास उत्तेजन देते। त्यांची मुले त्यांचे राज्यात त्यांच्याबरोबर बसण्याची कृपा आपल्याला देईल। यापेक्षा अधिक गौरवशाली, अधिक आशीर्वाद असू शकत नाही। देव तुम्हाला खूप आदर करतो आणि आपण त्याच सिंहासनावर त्यांच्याबरोबर बसण्याची इच्छा आहे। पुढील ध्यानासाठी वचन। प्रभू आपण ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गीय ठिकाणी एकत्र बसला। एफेसीकर 2 अध्याय 7 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी येसाया 1 अध्याय 2 अध्याय, संध्याकाळी गलातियर 5 अध्याय। धन्यवाद।